फक्त 2 चमचे तेलामध्ये मी इथे मिरचीची भजी बनवते. यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. अगदी बाहेरून कुरकुरीत, आतून तितकीच नरम. ना जास्त तेल ना तळायचं टेन्शन. ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. मिरचीची भजी म्हटल्यावर मिरची तर लागणारच. मी इथे 8 ते 10 मिरच्या घेतल्या. ह्या खूप जास्त तिखट नाहीत. यांना स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. आता मिरचीचा जो पुढचा भाग आहे देठचा तो काढून टाकायचा. मध्यभागी याला एक चीर दिली. पुन्हा याला मध्यभागी चीर पाडून घेतली. आता ही मिरची आपण लांब लांब कापून घेऊ. मिरची लांबकोळीच कापायची आहे आणि अगदी बारीक अशा याच्या फोडी करून घ्यायच्या. ह्याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या इथे चिरून घेतल्या. याला एका बाउलमध्ये आता काढून घेऊ. 8 ते 10 मिरच्यांसाठी मी इथे 2 मोठ्या वाट्या भरून बेसन पीठ घेते. बेसन पीठ थोडंसं कमीच घालायचं म्हणजे मिरची अगदी कुरकुरीत येते. यामध्ये आता अर्धा चमचे ओवा हातांवर घ्यायच्या. त्यांना चुरून मग यामध्ये टाकायचं. ओवांचा फ्लेवर भजीमध्ये छान उतरतो. याचसोबत एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालते. तीळमुळे देखील ह्या भजीला अगदी भन्नाट चव येते. थोडीशी हळद आणि अर्धा चमचे लाल तिखट. हळद आणि तिखट मी फक्त भजीला छान हलकासा रंग येण्यासाठी टाकलेला आहे. मिरचींमध्ये पीठ मिक्स करून घेतलं. अंदाजाने यामध्ये आता मीठ घातलं. पिठामध्ये मिरच्या मिक्स करायच्या मगच मीठ घालायचं म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य राहतं. यामध्ये आता 1 वाटी भरून पाणी घातलं. पुन्हा अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घालते. 2 वाटी बेसन पीठसाठी 1.5 वाटी पाणी लागतं. याला पुन्हा छान आपण आता हाताने मिक्स करून घेऊ. हे भजींचे पीठ जे आहे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते अगदी हलकं होतं. बेसन पिठाचं तुम्ही कुठलाही पदार्थ बनवा त्याला छान फेटून घ्यायचं. यामुळे बेसन पीठ पचायला देखील हलकंच होतं आणि बनणारा जो पदार्थ असतो तो अगदी छान जाळीदार तयार होतो. इथे मी भजींचं पीठ असंच ठेवलेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घातला. वरून 1 चमचा पाणी टाकते सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी. लगेचच भजीमध्ये सोडा छान मिक्स करून घेऊ. भजीसाठी आपलं बॅटर बनवून तयार आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही असं मी इथे बॅटर बनवून घेतलं. गॅसवर आपल्याला एक पसरट पॅन ठेवायचा आहे. तुमच्याकडे असा पॅन नसेल तर आपला पोळींचा जो तवा असतो तो घेतला तरी चालेल. यामध्ये मी आता 2 मोठे चमचे भरून तेल घालते. चमचे म्हणजे आपल्या तेलाच्या बरणीमध्ये जी पळी असते ते मी इथे 2 पळी तेल वापरलं. सुरुवातीला गॅस मोठा ठेवून तेल मी इथे गरम करून घेतलं. यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकला. तो अगदी वरती आला. लगेचच यामध्ये आता भजींचं जे बॅटर आहे ते टाकून घेऊ. भज्या तुम्हाला जेवढ्या बारीक जेवढ्या मोठ्या हव्यात त्यानुसार तुम्ही याचं बॅटर पॅनमध्ये टाका. मी या भज्या खूप छोट्या नाही करत, अगदी मध्यम आकाराच्या बनवून घेते. मिनिटभरानंतर दुसरी बाजू देखील भजीची छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, नाहीतर भजी जी आहे ती करपू शकते. भजी पलटल्यानंतर अगदी काही सेकंदानंतर पॅन हलवायचा म्हणजे भजी तळाशी चिटकत नाही. खूप कमी तेल लागतं ह्या भजींना. आपण ज्या खूप साऱ्या तेलामध्ये भज्या तळतो त्या खूप तेल पितात आणि पावसाळ्यामध्ये एवढं तेलकट खाण्यापेक्षा अशा फक्त 2 चमचे तेलामध्ये ह्या भज्या बनवून पहा. सगळ्यांनाच खूप आवडतील. अगदी कुरकुरीत अशा होतात. पुन्हा एक वेळा दुसरी बाजू जी आहे ती छान लालसर रंग येईपर्यंत इथे मी परतून घेते. अगदी 3-4 मिनटामध्ये आपली इथे एक बॅच बनवून होते. अगदी छान असा भजींना कलर आलेला आहे. लगेचच ह्या भज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या भज्या मी इथे करून घेते. अगदी कमी तेलामध्ये आणि कुरकुरीत अशा भज्या आपल्या बनवून तयार आहेत. ह्या भज्या तुम्ही पावसामध्ये बसून छान चहासोबत एन्जॉय करू शकतात. आमच्याकडे तर ही भजी कढीसोबत होते. कढीमध्ये टाकून देखील ही भजी खूपच छान लागते. तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भजी नक्की ट्राय करून पहा. कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हलक्या फुलक्या रेसिपीसोबत. आणि अजून एक, तुम्हाला पुढची रेसिपी कुठली पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.